हिंगणघाट रेल्वे स्टेशन परिसरात काल रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास मालवाहू रेल्वे गाडी कोल फायरिंगची घटना घडली। माजरी कोल माइन्स येथून कोळसा भरून पुढील प्रवासातील निघालेल्या मालगाडीतील एका डब्यात कोळसा धगधगत जळत असल्याचे निदर्शनास आले। या घटनेमुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। मालगाडीतील प्रकार लक्षात येताच गार्ड व चालक यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती देत मदतीची मागणी केली। प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने हिंगणघाट नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले। अग्निशामक दल घटनास्थळी त्वरित दाखल झाले, मात्र रेल्वे मार्गावरील विद्युत तारा कार्यरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते। अखेर रेल्वे प्रशासनाने विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर अग्निशामक दलाने तत्काळ कार्यवाही करत कोल फायरवर नियंत्रण मिळवले। अग्निशामक दलाचे प्रमुख गौरव गाणार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील डोळस, पंकज तळवेकर, किशोर समर्थ, अमित सहारे, विनोद इंगोले व ईश्वर मुंजेवार यांनी शौर्याने कामगिरी बजावत संभाव्य मोठी दुर्घटना टाळली। त्यांच्या तत्परतेमुळे परिसरात मोठा अनर्थ टळण्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। सुनील लक्ष्मणराव डोळस, अग्निशमक सहाय्यक अधिकारी। रेल्वेला 9:30 वाजता कॉल आला आहे। रेल्वेची लाईन बंद करण्याचा टाईम असल्यामुळे 10:10-10:30ला लाईन बंद झाल्यावर आगीवर कंट्रोल करण्यात आलेले आहे। पूर्ण कर्मचारी आमची वर्ग उशाचा आहे। ते लोडिंग करताना त्या फोटो असते, गरम असते, त्याच्यात ते होऊ शकते। त्या हवा आली म्हणजे त्यांना जास्त होते, त्याच्यानं भडकू शकते। वर्धेकडे चालली होती गाडी, वरवड्यावरून आली तर समोर जास्त हे नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यांना हिंगणघाटचं रोखली, आणली आली। 11:15 वाजता आग नियंत्रण लगने का कारण है तो अभी उसका जहाँ पे लोडिंग हुआ है वही बता पाते हैं। बोला कितने देर तक ये आग? ये अभी यहाँ पे बुझाने में इसको 20-25 मिनट लगा है। नहीं, नुकसान नहीं है, लेकिन वो सेफ्टी के लिए उसको बुझाना पड़ता है। चालू कर। पाईप सीधा कर बे, इथून पकडून राहा, इथून बरं पाहिजे। ए पाईप पकडून राहा, इथून सामोरून प्रेशर नाही आला का?